हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शहा सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या सायन्स बाय शहा सर या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण RRB ग्रुप डी 2025 करिता रसायनशास्त्र विषयाचे 50 प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला आपला पहिला प्रश्न सुरू करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, आधुनिक रसायनशास्त्राचे जनक म्हणून कोण ओळखले जातात? फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री. फादर ऑफ काय? मॉडर्न केमिस्ट्री. फादर ऑफ मॉडर्न काय? केमिस्ट्री. कोणाला म्हटलं जातं? मॉडर्न केमिस्ट्रीचे फादर म्हणजेच रसायनशास्त्राचे, कोणतं रसायनशास्त्र? आधुनिक रसायनशास्त्राचे जनक म्हणून कोणाला म्हटलं जातं? अँटॉइन लिव्हायझरला म्हटलं जातं. लक्षात ठेवजा. JL प्रॉस्ट हे नाही आहेत. जॉन डाल्टन यांनी जॉन डाल्टननी एक युनिट दिलं होतं, त्याला आपण डाल्टन यू म्हणतो. यू, इट इज डाल्टन. यामध्ये ॲटॉमिक मासचं युनिट यू आहे. आणि रॉबर्ट बॉईल यांनी बॉईल्स लॉ दिला होता. बॉईल्स लॉ मध्ये आपण प्रेशरचं व्हॉल्यूमशी रिलेशन पाहत असतो. तर पहा, या प्रश्नाचं जे उत्तर होतं, पर्याय होता पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, कॅल्शियम क्लोराईड दॅट इज CaCl2 द्रावणाचे सोडियम सल्फेट म्हणजे Na2SO4 द्रावणाशी अभिक्रिया केल्यावर तयार होणारा पांढरा अवक्षेप कोणता? म्हणजे कॅल्शियम क्लोराईडची रिएक्शन करायची आपल्याला सोडियम सल्फेट सोबत, काय बनेल आणि तो कसा असला पाहिजे? पांढरा असला पाहिजे. पहा, आपण ही रिएक्शन करून पाहण्याचा प्रयत्न करूया. पहा काय होतं? कॅल्शियम क्लोराईड CaCl2 प्लस सोडियम सल्फेट Na2SO4. ठीक आहे, या दोघांची अभिक्रिया होत आहे. काय होते? हे दोन Na आहेत, 2 Cl आहेत. इथं लिहा ट्वाइस NaCl प्लस काय उरलं? कॅल्शियम उरला आणि सल्फेट उरला. CaSO4 कॅल्शियम सल्फेट. हा कॅल्शियम सल्फेटच जो असतो तो पांढरा असतो. लक्षात ठेवजा. याचा कलरच कसा असतो? पांढरा असतो. हा पाण्यामध्ये सोल्युबल असतो. कोण? सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईड म्हणजे मीठ. कॅल्शियम सल्फेट हा पांढऱ्या कलरचा आहे आणि तोच आपल्याला या रिएक्शन झाल्यानंतर मिळतो. लक्षात ठेवजा. हे कॅल्शियम क्लोराईड हवेमधलं मॉइश्चर ऍब्सॉर्ब करतो. मॉइश्चर ऍब्सॉर्ब करतो. कोण करतो मॉइश्चर ऍब्सॉर्ब? कॅल्शियम क्लोराईड हवेमधलं. जर हवेमध्ये आर्द्रता जास्त असेल, ह्युमिडिटी जास्त असेल, तर त्याच्यामधलं जे वॉटर कंटेंट आहे ते जर का ऍब्सॉर्ब करायचं असेल तर काय ठेवा? कॅल्शियम क्लोराईड वापरा. म्हणजे ते काय करेल? हवेमधले जेवढं काही मॉइश्चर आहे ते सर्व ऍब्सॉर्ब करून घेईल. कळालं? तर या प्रश्नाचं जे उत्तर होतं ते होतं कॅल्शियम सल्फेट, CaSO4. पहा, पर्याय पाहू आपण पहिले. पुढे आहे CaSO4 कॅल्शियम सल्फेट, पर्याय क्रमांक 2. चला पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते क्षार अल्कली आहेत? कोण अल्कली आहे म्हणते त्याच्यात? म्हणजे क्षार नाही, बेस विचारला आपल्याला. काय विचारला? बेस. ठीक आहे, बेस म्हणजेच अल्कली. आता मी महत्वाचं तुम्हाला काय सांगतो, याच्यात एक्झाम्पल पहा. NaOH, NH3, BaOH/2, FeOH/3 हे सगळेच्या सगळे बेस आहेत. हे चारही काय आहेत? बेस आहेत. पण अल्कली नाही. हे चारही अल्कली नाही, याच्यातला फक्त एकच काय आहे? कोणीतरी अल्कली आहे. तो पाहूया आपण कसं असते. पहा, लक्ष द्या. अल्कली कशाला म्हणतात? अल्कली अशा बेसला म्हणतात, जो पाण्यामध्ये विरघळतो, पाण्यात डिझॉल्व होतो. कळालं का? पाण्यात डिझॉल्व होणाऱ्या बेसलाच काय म्हणतात? अल्कली म्हणतात. आणि एक्झाम्पल जे आहे ते आहे NaOH, KOH. कळालं? हे जे बेस आहेत NaOH, KOH हेच असे बेस आहेत जे पाण्यामध्ये काय होतात? विरघळतात. म्हणून यांना काय म्हणतात? अल्कली म्हणतात. पर्याय क्रमांक पहा कोणता असेल? पर्याय क्रमांक 1 NaOH. कळालं सर्वांना? पुढचा प्रश्न.
पुढचा प्रश्न आहे, नियत गुणोत्तराच्या नियमाप्रमाणे पाण्यात हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचे वस्तुमान गुणोत्तर किती आहे? वस्तुमानाचे गुणोत्तर किती आहे विचारलं आपल्याला, कशामध्ये? पाण्यामध्ये. ठीक आहे, प्रश्न पहा, सोपा प्रश्न आहे. पाणी म्हणल्यावर फॉर्म्युला काय वापरायचा? H2O. हायड्रोजन किती आहे त्याच्यात? 2. ऑक्सिजन किती आहे याच्यात? 1. हायड्रोजन 2, तर हायड्रोजनचा ॲटॉमिक मास माहित पाहिजे आपल्याला. हायड्रोजनचा ॲटॉमिक मास असतो 1, ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास असतो 16. किती असतो? 16. तर मला सांगा, एका हायड्रोजनचं मास 1, तर 2 हायड्रोजनचं मास किती? 2. आणि एका ऑक्सिजनचं मास किती आहे? 16. म्हणजे इथे मी 16 लिहिणार. याला जर का व्यवस्थित लिहिलं आपण तर एकास 8. हे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. कळलं सर्वांना? आपण कोणत्याही कंपाऊंडचं काढू शकतो असंच. पहा, अमोनिया NH3, यामध्ये नायट्रोजन आणि हायड्रोजनचं प्रमाण काढा. सगळ्यात पहिले तुम्हाला माहित पाहिजे की हायड्रोजनचं ॲटॉमिक मास किती आहे? 1, आणि नायट्रोजनचं किती आहे? 14. किती आहे? 14. मग मला सांगा, नायट्रोजन किती आहे इथं? 1. हायड्रोजन किती आहेत? 3. एका नायट्रोजनचं मास किती आहे? 14. बरोबर. हा, आणि हायड्रोजनचं 3 हायड्रोजनचं किती? 3. म्हणजे उत्तर काय येईल? 14:3. असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. म्हणजे आपल्या या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते काय? 1:8. पहिले काय विचारलं बघा? कोणाचं विचारलं पहिले? हायड्रोजनचं विचारलं पहिले. हायड्रोजन किती? बोला, पहा प्रश्न पहा. पहिले हायड्रोजनचं विचारलं. यस, हायड्रोजन 1, ऑक्सिजन नंतर विचारलं ना आपल्याला. म्हणजे एकास 8 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, तांबे म्हणजेच कॉपर Cu आणि प्राणवायू, प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन, त्याचा सिंबॉल आहे O, यांचे अणुवजन किती असते? अणुवजन म्हणण्याऐवजी अणुवस्तुमान म्हणा. अणुवस्तुमान. अणुवस्तुमान किती आहे? कोणाचं? तांब्याचं आणि ऑक्सिजनचं. आता ऑक्सिजनचं आता आपणच पाहिलं किती होतं? 16 होतं ना. म्हणजे ऑक्सिजनचं 16 आणि कुठे आहे अजून 16? इथे आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 तर सरळ सरळ कटला. ठीक आहे. त्यानंतर आता ऑक्सिजनचं मला माहित झालं की ऑक्सिजनचं जे ॲटॉमिक मास आहे ते 16 आहे. आता मला कोणाचं माहित नाही? कॉपरचं माहित नाही. पण जर का तुम्हाला कॉपरचा ॲटॉमिक नंबर माहित असेल, ॲटॉमिक नंबर किती आहे कॉपरचा? 29. हे त्याचा ॲटॉमिक नंबर आहे. ठीक आहे. हे ॲटॉमिक नंबर असल्यामुळं याचा काय करून पाहायचा? डबल करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे याच्यापेक्षा ती व्हॅल्यू जी आहे ती मोठी असली पाहिजे. मला सांगा, 29 पेक्षा 12 ही व्हॅल्यू कशी आहे? छोटी आहे. ठीक आहे. आणि 29 पेक्षा दोन्ही व्हॅल्यू कशा आहेत? मोठ्या आहेत. पण याची डबल ही 40 होईल का? नाही होणार. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपल्या या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. कळलं सर्वांना? कॉपरचं जे अणुवस्तुमान आहे ते 63.5 आहे आणि ऑक्सिजनचं किती आहे? 16 आहे. असेच तुम्हाला बाकी एलिमेंटचे तुम्हाला अणुवस्तुमान माहित असायला पाहिजे. सल्फर किती असतो? 32. बरोबर. नायट्रोजन किती असतो? 14. सोडियम किती असतो? 23. फॉस्फरस किती असतो? 31. कॅल्शियम किती असतो? 40. पोटॅशियम किती असतो? 39. असे तुम्हाला वेगवेगळे. क्लोरीन, क्लोरीन तर सर्वात महत्वाचा आहे, 35.5. हे जर व्यवस्थित लक्षात ठेवजा. क्लोरीनचा जो अणुवस्तुमान आहे ते किती आहे? 35.5. पोटॅशियमचं किती आहे? 39. कॅल्शियमचं किती आहे? 40. सल्फरचं 32. नायट्रोजनचं 14. सोडियमचं किती? 23. फॉस्फरसचं 31. सर्व एलिमेंटचे माहित पाहिजेत. अल्युमिनियम, अल्युमिनियमचं किती आहे? 27. मॅग्नेशियमचं किती आहे? 24. बोरॉन, बोरॉनचं किती आहे? 11. कार्बनचं 12. हे तुम्हाला सर्व माहित पाहिजे. फ्लोरीन, फ्लोरीनचं 19 असते. फ्लोरीनचं 19. हे काही आहेत महत्वाचे, लक्षात ठेवजा. हे फ्लोरीनचं किती? 19. अल्युमिनियमचं किती? 27. सोडियमचं किती? 23. फॉस्फरसचं 31. क्लोरीनचं 35.5. हे असे काही आहेत. हे पोटॅशियम, हे जरा वेगळे आहेत. बोरॉन, बोरॉनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 5. पण त्याचा ॲटॉमिक मास किती आहे? 11. म्हणजे एक वाढून आहे. पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? ॲटॉमिक नंबर 19. डबल किती झाली पाहिजे होती? 38. पण आहे किती? 39. फ्लोरीन ॲटॉमिक नंबर किती आहे? 9. 9 किती व्हायला पाहिजे होते? 18. पण किती आहे? 19. इथं पहा, सोडियम ॲटॉमिक नंबर किती आहे? 11. 11ची डबल किती व्हायला पाहिजे होती? 22. पण किती आहे? 23. फॉस्फरसचा ॲटॉमिक नंबर 15. त्याची डबल व्हायला पाहिजे होती. किती? 15 दोन्ही 30. पण आहे किती? 31.
हा हे 13, अल्युमिनियम म्हटल्यावर किती 13, 13 दुनी 26, पण आहे किती 27. म्हणून असे काही एलिमेंट्स आहेत ज्यांचे अटॉमिक मास तुम्हाला पाठ करावे लागतील, आणि हे अत्यंत महत्वाचे आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला हे अटॉमिक मास आले तर तुम्हाला मॉलिक्युलर मास काढता येईल, मॉलिक्युलर मास काढता आला की तुम्हाला मोल काढता येईल, नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढता येईल. हे सर्व प्रश्न जे आहेत हे या कन्सेप्टवर डिपेंड आहेत. चला पुढे पाहूया. पुढचा जो प्रश्न आहे आपला तो आहे, अणूमध्ये कोणता कण ऋण आवेशित असतोच, म्हणजे काय निगेटिव्हली चार्ज असतो. सर्वांनाच माहित असायला पाहिजे हा प्रश्न. आता सर्वात सोपा प्रश्न पाय, लक्ष द्या इकडं. हा इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज असतो, निगेटिव्ह चार्ज. ठीक आहे. नंतर प्रोटॉन, प्रोटॉनवर कोणता चार्ज असतो, पॉझिटिव्ह चार्ज. आणि न्यूट्रॉन, न्यूट्रॉनवर कोणताही चार्ज नसतो, तो झिरो. झिरो काऊन लिहिला, कारण की तो न्यूट्रल असतो. ठीक आहे. याच्यावर कोणता प्रभार आहे, ऋण प्रभार. ठीक आहे, ऋण प्रभार कोणावर, इलेक्ट्रॉनवर. प्रोटॉनवर कोणता, धन प्रभार. कोणता प्रभार, धन प्रभार. कशावर असतो, प्रोटॉनवर धन प्रभार. कळालं. हा, आणि हे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे कुठे असतात, न्यूक्लियस मध्ये. कुठे असतात, न्यूक्लियस मध्ये असतात. आणि हा इलेक्ट्रॉन बाहेरच्या शेल मध्ये असतो, आणि हा फिरत असतो. कोण, इलेक्ट्रॉन. लक्षात ठेव जा. आता प्रश्नाचं उत्तर पहा, काय विचारलं होतं आपल्याला, निगेटिव्ह ऋण प्रभार कोणावर आहे, आणि आपण याचं उत्तर पाहिलं काय, इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनवरच कोणता प्रभार असतो, निगेटिव्ह चार्ज, म्हणजेच ऋण प्रभार असतो. कळालं सर्वांना. पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न आहे, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन मिळून काय म्हणतात. हा, प्रोटॉनला आणि न्यूट्रॉनला एकत्रितपणे म्हणतात न्यूक्लियॉन्स. काय म्हणतात, न्यूक्लियॉन्स. काऊन म्हणतात न्यूक्लियॉन्स, कारण की हे दोघेही कुठे राहतात, न्यूक्लियस मध्ये राहतात. केंद्रकामध्ये राहणारे आहेत हे दोघेही. कोण कोण, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. म्हणून या म्हणून कोणाला, प्रोटॉनला आणि न्यूट्रॉनला एकत्रितपणे काय म्हणतात, न्यूक्लियॉन म्हणतात. कारण की हे दोघेही कुठे राहतात, न्यूक्लियस म्हणजे केंद्रकामध्ये राहतात. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या मिश्रणाचे पीएच 7 असलेले तटस्थ लवण तयार करते. अच्छा, न्यूट्रल सॉल्ट कोण निर्माण करतो विचारलं त्यांनी. न्यूट्रल सॉल्ट असेल तर पीएच किती असतो, 7 असतो. आणि कोण निर्माण करेल, आता मला सांगा. न्यूट्रल सॉल्ट बनवायचा असेल, सॉल्टचे किती प्रकार, 3. एक कोणता, न्यूट्रल सॉल्ट, न्यूट्रल. दुसरा कोणता, ऍसिडिक. आणि तिसरा कोणता, बेसिक. असे 3 प्रकारचे काय असतात, सॉल्ट असतात. जर मला न्यूट्रल सॉल्ट बनवायचा असेल तर मला स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस लागेल. ऍसिडिक सॉल्ट बनवायचा असेल तर मला स्ट्रॉंग ऍसिड लागेल, सोबत काय लागेल, वीक बेस. आणि बेसिक बनवायचा असेल तर मला वीक ऍसिड लागेल आणि सोबत स्ट्रॉंग बेस लागेल. कळालं. मला कोणता विचारला त्यांनी, न्यूट्रल. न्यूट्रल असेल तर पीएच किती असतो, इज इक्वल टू 7 असतो. पीएच कधी ऍसिडिक असल्यावर काय असतो, पीएच हा 7 पेक्षा कमी असतो. आणि बेसिक असल्यावर पीएच 7 पेक्षा जास्त असतो. लक्षात ठेव जा. आता मला सांगा, स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस असला पाहिजे तेव्हाच काय बनतो, न्यूट्रल सॉल्ट बनतो. स्ट्रॉंग ऍसिड कोणता आहे, HCl. स्ट्रॉंग बेस कोणता आहे, NaOH. असं पर्याय कुठे आहे का पहा बरं. पर्याय क्रमांक 1 दिसते नाही सरळ सरळ. NaOH स्ट्रॉंग बेस आहे, HCl स्ट्रॉंग ऍसिड आहे. स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसने बनलेला जो सॉल्ट असतो तो कसा असतो, न्यूट्रल असतो. इथे पहा, हे तर स्ट्रॉंग बेस आहे, कोण, NaOH. पण CH3COOH हे काय आहे, वीक ऍसिड आहे. म्हणजे हे पर्याय चुकलेला आहे, दुसरा पर्याय चुकला. इकडे पहा, NH3 प्लस HCl. HCl जे आहे ते स्ट्रॉंग ऍसिड आहे, पण NH3 हे काय, वीक बेस आहे. म्हणजे हा सुद्धा पर्याय चुकलेला आहे. Na2CO3. Na2CO3 हे ऍसिड किंवा बेस नाही, हे स्वतःच काय आहे, सॉल्ट आहे. म्हणजे हा पर्याय सरळ सरळ काय झाला, चुकला. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हेच आपलं योग्य उत्तर आहे. कळालं सर्वांना. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, अणूचे वस्तुमान मोजण्याकरिता कोणते एकक वापरले जाते. व्हॉट इज द मॉडर्न युनिट यूज टू एक्सप्रेस मास ऑफ ऍटम. याच्यासाठी करेक्ट उत्तर जे आहे ते आहे डाल्टन. आणि डाल्टनला युनिट काय वापरतात, यू. लक्षात ठेव जा, मास ऑफ ऍटम म्हटलं त्यांनी, ऑलरेडी दुसरे मास नाहीत. तसं मास असेल तर आपण ग्राम किलोग्राम मध्ये मोजतो, पण ऍटमचं जे मास मोजलं जातं ते कशामध्ये मोजलं जातं, डाल्टन मध्येच मोजलं जातं. म्हणून त्याच्या नंबर यू लावला जातो समोर.
आता पहा ऑक्सिजनचं मास किती, मी म्हटलं 16. 16 काय, 16 U म्हणजे 16 डाल्टन. कळालं सर्वांना? हा होता प्रश्न. चांगला प्रश्न आहे, लक्षात ठेव जा. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? खाली काही पर्याय दिलेले आहेत, त्या पर्यायापैकी कोणतं विधान हे बरोबर आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. जास्त कक्षा असलेला अणू लहान असतो, जेवढी कक्षा जास्त तेवढा अणू मोठा असतो. म्हणजे हे चुकलेलं आहे. विधान बरोबर विचारलं त्यांनी, कोणतं बरोबर आहे म्हणते. दुसरं, प्रोटॉनला वस्तुमान नसते. काऊन नसते? असते परंतु वस्तुमान त्याला. हे सुद्धा काय झालं, चुकीचं आहे. हायड्रोजन हा सापेक्ष अणुवजनासाठी पहिला संदर्भ अणू होता. तर हे इट इज दी करेक्ट आन्सर. हेच काय आहे तुमचं बरोबर उत्तर आहे. कार्बनचे सापेक्ष अणुवजन 10 मानले जाते. 10 नाही मानले जात. किती मानले जाते? 12 मानले जाते. म्हणजे हे सुद्धा पर्याय काय झालेला आहे, चुकलेला आहे. म्हणून या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 3च आहे. पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, तर विद्यार्थी मित्रांनो इथे आपले सर्व प्रश्न संपलेले आहेत. धन्यवाद. जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.